मित्रांनो, आधीच्या दोन भागांमध्ये आपण गुरुत्वाकर्षण आणि न्यूटनच्या वैश्विक सिद्धांत एकदम सोप्या भाषेत थेट पुस्तकातून समजून घेतला. त्याला तुम्ही जो कडक प्रतिसाद दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आजचा भाग 3 आपल्या या धड्याचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग असणार आहे. आज आपण हा पहिला धडा पूर्णपणे संपवणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुक्तपतन, मुक्तिवेग आणि बोर्ड परीक्षा 100% येणारी गणितात्मक सोप्या भाषेत शिकणार आहोत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील विज्ञानाची भीती कायमची पळून जाईल. या धड्याचे तुमचे मार्क्स आजच फिक्स होतील. आणि हो, नेहमीप्रमाणे या संपूर्ण धड्याचे कडक डिजिटल नोट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहेत. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आत्ताच जॉईन करा. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता थेट पुस्तकात जाऊया. गुरुत्वीय लहरी. पाण्यात दगड टाकल्यावर त्यावर लहरी निर्माण होतात. तसेच एका दोरीची दोन्ही टोके धरून हलवल्यास त्यावरील लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिले. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंग आहे. त्यास विद्युत बरकी तरंग असे म्हणतात. गॅमा किरण, एक्स किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवतरण किरण, सूक्ष्मरक्त व रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगांचे विभिन्न प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे तरंग ऊर्जित करतात व आपण आपल्या उपकरणाद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दल संपूर्ण माहिती आपल्या या लहरीद्वारेच मिळाली आहे. गुरुत्वीय लहरी ह्या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरही लहरी असे म्हटले आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. ह्या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणे खूप कठीण असते. खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींच्या शोधासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणे विकसित केली आहेत. यामध्ये LIGO हे प्रमुख आहे. शास्त्रज्ञांनी 2016 मध्ये आइन्स्टाईनच्या त्यानंतर बरोबर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांनी लक्षणीय योगदान आहे. शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग खुला झाला आहे. मुक्तिपतन. पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रस्तुत होते हे आपल्याला माहीत आहे. आपण दगड हातात धरला असताना देखील हे बल प्रस्तुत होते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावलेले असलेले बल त्याला संतुलित करते होते व तो दगड स्थिर होतो. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रस्तुत होतो असल्याने त्याच्या प्रभावाने तो दगड खाली पडतो. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. म्हणजे दगडाचे मुक्तपतन होते. मुक्तिपतनात आरंभीय वेग 0 असतो व काळानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढला जातो. पृथ्वीवर मुक्तपतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूंच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही आकारत होते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्तपतन हे हवेत होऊ शकत नाही. हे केवळ निर्वातच शक्य आहे. मुक्तपतनात वस्तूंच्या जमिनीवर पडणारे वेग व त्याचा लागणारी कालावधी आपण न्यूटनची समीकरणे वापरून काढू शकतो. मुक्तपतनासाठी त्वरण g असते व आरंभी वेग u0 असतो. हे लक्षात घेऊन ही समीकरणे खालीलप्रमाणे आहेत. सरळ वर फेकल्या वस्तूंच्या गतीचा अभ्यास करताना g चे मूल्य g ऐवजी g धरावे लागेल, कारण या गती त्वरते हे वेगाविरुद्ध दिशेने असते. g चे परिमाण तेवढे असले तरी या त्वरणामुळे दगडाचा वेग वाढत नसून कमी होत असतो. चंद्र व कृत्रिम उपग्रहाच्या देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या
खाली गतिशील असते, त्यामुळे तेही मुक्त पतनाचे उदाहरण आहे. माहीत आहे का तुम्हाला, पृथ्वीवरील एका स्थानावर जी चे मूल्य सगळ्या वस्तूंसाठी एक समान असते. म्हणून कुठल्याही दोन वस्तू एकाच उंचीवरून सोडल्यास एकाच वेळेस जमिनीवर पोहोचताच त्यांचे वस्तुमान व इतर कुठल्याही गुणधर्माच्या या कालावधीवर परिणाम होत नाही असे म्हटले जाते. गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. दोन वेगळ्या वेगळ्या वस्तूंचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात ते सिद्ध केले. आपण एक जड दगड व एक पीस जर उंचावरून एकाच वेळेस सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात दिसत नाहीत. पिसाचे हवेशी जोत असलेल्या घर्षणामुळे व प्रस्तुत होणाऱ्या प्लावक बळामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येते व जमिनीवर उशिरा पोहोचते. हवेतून प्रयुक्त होणारे बल दगडाच्या वजनापेक्षा खूप कमी असते व दगडाच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडते. तथापि शास्त्रज्ञांनी या प्रयोग निर्वातात केला असून दगड व पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात हे सिद्ध केले आहे. गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा. मागील लेक्चरात आपण स्थितीत ऊर्जेबद्दल शिकलो आहोत. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीत ऊर्जा म्हणतात. ही ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास व ती वाढते जाते याची माहिती आपण घेतली आहे. m वस्तुमान असलेल्या व पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेली वस्तू गुरुत्वीय स्थितीत ऊर्जा mgh असते व पृथ्वीच्या पृष्ठभागावर ती 0 असते असे आपण गृहीत धरले होते. h चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्याच्या तुलनेत अगदी कमी असतात. g चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो व वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु h चे मूल्य अधिक असताना g चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. वस्तू पृथ्वीपासून अंतरावर असताना g चे मूल्य 0 असते व वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वीय बल कार्य करत नाही. यामुळे तिथे वस्तूची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा 0 होते. अधिक योग्य ठरते. अर्थात अंतर त्याहूनही कमी असल्यास स्थितीत ऊर्जा 0 हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h उंचीवर असल्यास तिची गुरुत्वीय स्थिती ऊर्जा तिथे m व r हे अनुक्रम पृथ्वीचे वस्तुमान व त्रिज्या असते. जी m भागिले r प्लस h एवढी घेतली जाते. मुक्तिवेग. चेंडूवर फेकल्यास त्याचा वेग कमी होत जातो हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होते हे आपण पाहिले. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो व तिथून तो खाली पडू लागतो. त्याची कमाल उंची त्याच्या आरंभी वेगावर अवलंबून असते. न्यूटनच्या तिसऱ्या समीकरणाप्रमाणे v चा वर्ग बरोबर u चा वर्ग प्लस 2as. v बरोबर चेंडूचा अंतिम वेग 0 व a बरोबर वजा g. 0 बरोबर u चा वर्ग प्लस 2 वजा कंसात वजा gs म्हणून चेंडूची कमाल उंची s बरोबर u चा वर्ग भागिले कंसात 2g. म्हणून चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितका चेंडू जास्त उंचीवर जाईल. ह्याचे कारण म्हणजे सुरुवातीला वेग जितका अधिक असेल तितका जास्त तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. आपण जर पाहिल्याप्रमाणे g चे मूल्य पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार कमी होत जाते. म्हणून उंचीवर गेला चेंडू वरील
पृथ्वीचे आकर्षण कमी होते. आपण चेंडूच्या आरंभीचा वेग वाढवत जातो तर तो अधिकाधिक उंच जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असेल की त्या वेगाने वर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाचे या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात, कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षण पासून मुक्त होऊ शकेल. मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयाचा सिद्धांत वापरून पुढीलप्रमाणे काढू शकतो. आरंभ वेग मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तापुरता असल्याने ते बल अंतरावर शून्य होते. म्हणजे वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अंतरावर जावे लागते, म्हणजे वस्तू अंतरावर जाऊन स्थिर होईल. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशाच्या आरंभीचा वेग मुक्तिवेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहाकडे जाऊ शकेल. अवकाशातील वजनहीनता. अवकाशातील प्रवासी व वस्तू तरंगत आहेत असे दिसून येते. हे कशामुळे होते? अवकाशात पृथ्वीपासून उंचावर असले तरीही तिथे g चे मूल्य शून्य असत नाही. अवकाश स्थानावर g चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरून मूल्याच्या तुलनेत केवळ 11% ने कमी असते. त्यामुळे अवकाशाची उंची हे वजनहीनतेचे कारण नसते. त्याची वजनविरहित अवस्था ही त्याच्या व अवकाशाच्या मुक्त पतनाच्या अवस्थेत असते. यांना कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्वीय बलच प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतन करीत असतात. मुक्त पतनाचा वेग वस्तूच्या गुणधर्मावर अवलंबून असल्याने प्रवासी यांना व त्यातील वस्तू समान वेगाने मुक्त पतन करीत असतात. यामुळे एखादी वस्तू हातातून सोडल्यावर प्रवाशांच्या सापेक्ष ती स्थिर राहते, वजनहीन असले जाणवते. तर अशाच प्रकारे आज आपला पहिला धडा संपला. बरेचसे जण म्हणतात याच्यामध्ये गणिती उदाहरणे घेतलेली नाही, पण उद्या गणिती उदाहरणावर सेपरेट आपला नवीन व्हिडिओ येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि याचे डिजिटल नोट्स पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन जॉईन करा.